त्या माणसाच्या मनात काय चालू आहे काय नाही, ज्याचं दुःख त्यालाच कळतं. असं फीलच होत नाही की आपण सोलापूरमध्ये म्हणजे खूप भारी आहे. और खासकर अपने बच्चों के ऊपर सबसे ज़्यादा फोकस करना है। ड्यूटी ड्यूटी की जगह होती है, लेकिन बाद में अपने बच्चे और फैमिली इनको पूरा टाइम देना है और ड्यूटी के समय ड्यूटी का टाइम देना है। थैंक यू, थैंक यू। आज आपण चाललो आहोत सोलापूर NTPC या ठिकाणी. आपल्या दाजींचे वडील म्हणजेच आपले मामा, तर त्यांचा भावपूर्ण निरोप समारोह आहे आणि आज ते रिटायर होणार आहेत. तर सकाळी 8:30ला पुण्यातून सुरुवात केली होती आणि जाता जाताच खूप जोरदार अशी भूक लागली होती. तर एका छान अशा ठिकाणी जेवायला थांबलो आणि जेवणाचा आस्वाद घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्ही एन्जॉय करत करत सोलापूरमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतरच आपल्या छत्रपतींचं दर्शन झालं आणि तिथून आपण काही थोड्याच वेळात NTPC होडगी या ठिकाणी पोहोचलो. होडगी त्या गावाचं नाव. आता NTPC बद्दल जर सांगायचं झालं तर हा एक भव्य असं 2000 एकरच्या एरियामध्ये वसलेला प्लॉट आहे. महाराष्ट्रातील एक मोठं वीज निर्मिती केंद्र आहे. याची डेली कॅपॅसिटी आहे 31,680 मेगावॅट पर डे. आणि NTPCचं एरिया इतकं क्लीन आणि नीट आहे ना, विश्वासच बसत नाही. एवढे झाडं असून सुद्धा कुठेच पालापाचोळा रस्त्यावर पडलेला दिसत नाही. असं वाटतं की कुठेतरी रिसॉर्टला चाललो आहोत. एवढा मोठा परिसर स्वच्छ आणि सुंदर मेंटेन कसं करत असतील इथले लोक, खरंच प्रश्नच पडतो. बाबा बसा. हाँ जर माहिती गेस्ट हाऊस कुठे जाऊन तिथं हां हां सगळ्यात वर तिसऱ्या फ्लोअर. तिसऱ्या फ्लोअरला. काय म्हणता अंकल? 2 रूम आहेत. 2 रूम आपलं यायचं पण जा फ्रेश होते. हां आता चाललो आहे मामांचं जिथं रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे ना, तर तिथं त्यांनी सगळी व्यवस्था केलेली आहे रिटायरमेंट कार्यक्रमाची. तर त्यांची NTPCमधले जे मंडळी आहेत तर त्यांनी सगळी व्यवस्था केलेली आहे. तर आता तिथं चाललो आहे आणि तिथं गेल्यानंतर कार्यक्रम कसा होतो आहे काय होतं आहे तर ते मी दाखवतोच. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. हा क्षण जो राहतो ना तर तो भावनिक राहतो, कारण की आपण एक आयुष्यातले सगळेच दिवस लावलेले असतात. प्रत्येकाला वाटतं की रिटायरमेंटचा कार्यक्रम हा माझा एक अविस्मरणीय व्हावा आणि ज्यावेळेस मी रिटायर होईल आयुष्यामध्ये त्यावेळेस मलाही अशीच अपेक्षा राहील. त्या कार्यक्रमासाठीच आपण सोलापूर NTPC या ठिकाणी आलेलो आहे. तर दाजींचे वडील ते जवळजवळ मागच्या 3 वर्षापासून आहेत. त्यांची बदली नेहमी होतच होती. तर आता ते मागच्या 3 वर्षापासून इथं आहेत आणि आता आज त्यांचा शेवटचा दिवस असणार आहे NTPCमधला. आणि तर थोडेसे भावनिक पण झाले असतील ते, कारण की मगाशी आल्यानंतर आमची थोड्या वेळेस 1-2-4 सेकंदच गाठ झाली गेटवर आल्यानंतर. आता बघूयात त्यांचे एक्सप्रेशन काय आहेत आणि मला तरी असं वाटतं की थोडेफार अश्रू येतीलच. दाजींच्या आईंचं निधन एक 3-4 वर्षापूर्वी झालं होतं. तर म्हणजे त्यांची अशी अपेक्षा होती की सोलापूरला बदली झाल्यानंतर नाहीतर जवळपासच महाराष्ट्रात कुठं बदली झाल्यानंतर त्यांना मामांसोबत यायचं होतं, पण त्यांचं ते स्वप्न अधुरंच राहिलं म्हणजे. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांचं निधन झालं. तर आज मला असं वाटतं की जे मामा आहेत आपले तर त्यांच्या डोळ्यात अश्रू येणारच आहेत, कारण की जी फिलिंग आहे तर त्यांनाच माहिती आहे ती काय वाटत असेल आणि आपणही समजू शकतो. तिथं बघूनच कळेल की काय बाबा त्या माणसाच्या मनात काय चालू आहे काय नाही, ज्याचं दुःख त्यालाच कळतं. तर आता चाललो आहे तिथं आणि दाजी पण आलेले आहेत गाडीमध्ये आणि दाजींची बहीण आहे प्रियांका वहिनी आणि सई आणि आदू आणखीन येत आहेत. तर त्यांचं थोडंसं आवरायचं बाकी होतं. पलीकडंच म्हणजे मामा जिथं राहत होते तर तिथं सगळ्या कार्यक्रमाची सोय केलेली आहे. तर आता आपण तिथं चाललो आहे आणि बघूयात मग कार्यक्रम कशा प्रकारे पार पडतो आहे आणि काय काय गोष्टी होत आहेत, कोण भावनिक होत आहे, कारण की आयुष्याचे सगळे दिवस लावलेले त्या गोष्टीमध्ये आणि याच गोष्टीमधून आपली सगळी आयुष्याची कमाई उभी राहिलेली असते.
बघायचं झालं तर लग्नाच्या आधी माणूस नोकरीला लागतो, नंतर लग्नानंतर मुलं, मग त्यांना मोठं केलं, त्यांची शिक्षण, लग्न, असा खूप खडतर प्रवासातून माणूस वर आलेला असतो आणि शेवटचा क्षण त्याला हा रिटायरमेंटचा सगळे एक अविस्मरणीय निरोप देतात. आता त्यांची फिलिंग सांगू नाही शकत, काय होत असेल त्यांनाच माहिती येते. तर आता चाललो आहे आपण तिथं, बघूयात तिथं गेल्यानंतरच काय गोष्टी होत आहेत आणि काय नाही. आणि आता इथं आहे ना ड्रोन उडवायचा पण आमचा प्रयत्न होता, पण NTPC हे गव्हर्नमेंटच्या अंडर येतं, तर त्यांनी काही परवानगी दिली नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपण ड्रोन शॉट काही घेत नाही आहे. पण एक गव्हर्नमेंटच्या अंडर जर ह्या काही गोष्टी असतील ना, तर इतक्या क्लीन यांनी ठेवलेल्या आहेत ना, रस्ते साफ आहेत खूप, नंतर सगळीकडं झाडं, नंतर ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत ना त्या पण इतक्या आतून क्लीन आणि नीट आहेत, नंतर जेवणाची सोय पण एकदम मस्त आहे आणि जेवण पण इतकं स्वस्त आहे ना की म्हणजे आपण जे हॉटेलला खाऊन त्रास होतो ना, तर त्या गोष्टी इथं नाही आहेत. इतकं मस्त जेवण आहे, कमी तिखट आणि सगळ्यांना पचलं असं. तर आता दाजींचे काका पण आलेले आहेत, मोठे पप्पा म्हणतात त्यांना, आणि आपले प्रियांका वहिनी, आणि नंतर मग आदू आणि साई पण. चला आता आलो इथं आणि आता आतमध्ये कार्यक्रमाला थोड्याच वेळ सुरुवात होईल, तर आतमध्ये जायचं आहे. आणि हे आहेत आपले मामा, खूप छान तयारी करून उभे आहेत. एकदम झाडांचं असं संगोपन केलेलं आहे, असं वाटत नाही की, असं फीलच होत नाही की आपण सोलापूरमध्ये, म्हणजे खूप भारी आहे. मागच्या वेळेस पण आम्ही आलो होतो डिसेंबर महिन्याच्या आसपास, तेव्हा पण अशी एकदम मस्त म्हणजे थंडी होती आणि त्या मोसममध्ये भारी वाटलं होतं खूप. हसायला नाही दादूला व्हिडिओ काढताना. के गौरवशाली सेवा काल की पूर्णता पर उन्हें सम्मानित करने तथा उनके योगदान को स्मरण करने के लिए एकत्रित हुए हैं। वर्षों तक संगठन, राष्ट्र और संस्थान की सुरक्षा करने के पश्चात आज वे अपने जीवन के एक नए अध्याय में प्रवेश कर रहे हैं। यह अवसर उनके समर्पण, अनुशासन और निष्ठा और उत्कृष्ट सेवाओं को नमन करने का अवसर है। SI फायर बाबू साहब दोराजकर प्लीज। नेक्स्ट हमारा चौथा है दोरस्कर साहब है। दोरस्कर साहब का भी ये 28/7/1988 में इन्होंने भी CSF में भर्ती हुए थे। देन 37 ईयर्स 10 साल 10 महीना 4 डेज इनका भी सर्विस हो चुका है। इन्होंने भी अपना सर्विस का शुरुआत RTC देवली में बेसिक ट्रेनिंग से किया गया था। देन BCCL धनबाद, ASP दुर्गापुर, BCCP कोरबा, MGCC नागतोड़, ONGC मुंबई, BHEL भोपाल, OTHPP ओबरा, FSTA हैदराबाद, ONGC हाजिरा, ATPP अनपारा, KHEP टेहरी, ONGC गंधार, CNP नासिक। देन 21/1/2025 से NTPC सोलापुर में तैनात है। इनका भी परिवार में बेटा और बेटियां हैं, दोनों भी इनका भी परिवार सेटल हो चुका है, अच्छी पोजीशन में है, नौकरी कर रहा है। इनका भी कोई पनिशमेंट 37 साल 10 महीने में कोई पनिशमेंट इनका भी नहीं है। बाकी कैश रिवार्ड, इनका कैश रिवार्ड देखेगा तो इनका 35 कैश रिवार्ड है सर्विस में, और कमेंडेशन भी अराउंड 10 के आसपास है। ये है 4 साहिबान लोगों का, ये है इनका जो सर्विस का विवरण। बाकी मैंने पहले बता दिए थे, हमारा यूनिट का सबसे अच्छा 4 हमारा सब ऑफिसर है, साहिबान लोग जा रहा है। अभी इनका जो रिटायरमेंट लाइफ के लिए मैं भगवान से प्रार्थना करता हूँ, अपना स्वास्थ्य के साथ, परिवार के साथ जो बिता हुआ जो नेक्स्ट जो अपना इनिंग्स है, जिसका रिटायरमेंट का, ये लाइफ ख़त्म नहीं होती है, रिटायरमेंट का अभी 40 साल और बाकी है। पूरा जो लाइफ है एन्जॉयमेंट के साथ, जो खोया था उसका जो सर्विस लाइफ के दौरान, बाकी अपना एन्जॉय करे, बढ़िया से रहे हेल्थी के साथ। थैंक यू सर। धन्यवाद सर। यशो साहिबान हमारे जाने वाले आज के गेस्ट और हमारे पुराने साथी आए हुए हैं, बाबर साहब, निकम साहब, युवराज साहब, ये लोग हमारे बैचमेट, और बाबर साहब हमारे सीनियर थे, ये भी रिटायर हुए हैं, और निकम साहब भी यहाँ से रिटायर हुए हैं। और हमारे सभी फैमिली मेम्बर्स जो आए हुए, गेस्ट के फैमिली मेम्बर्स, सभी के लिए धन्यवाद। बाकी मैं अभी ज़्यादा नहीं कहूँगा क्योंकि टाइम हो चुका है ना, इनको नाइट ड्यूटी भी जाना है, खाना भी खाना है, तो थोड़ा सा अपना शेयर करूँगा बातें, क्योंकि लोग भी इंतज़ार कर रहे हैं कि कल कब ख़त्म होगा, क्योंकि इनको भी नाइट में जाना है, खाना भी खाना है। तो
मैं यही कहना चाहूँगा कि CSF में बहुत कुछ हमें मिला है। CSF की बदौलत आज हमारे बच्चे हम यहाँ पहुँचे हैं। साथ ही साथ CSF में मेहनत, ईमानदारी और लगन से ड्यूटी करोगे तो सब कुछ आपको मिल जाएगा। और ख़ासकर अपने बच्चों के ऊपर सबसे ज़्यादा फोकस करना है। ड्यूटी की जगह होती है, लेकिन बाद में अपने बच्चे और फैमिली इनको पूरा टाइम देना है और ड्यूटी के समय ड्यूटी का टाइम देना है। मैं नए लोगों को यही कहना चाहूँगा कि अपना परिवार, अपने माँ बाप और बच्चों को ध्यान देना है। साथ ही साथ जो भी पैसा आता है, पैसे का सही इन्वेस्टमेंट करना है। पैसा इधर उधर नहीं करना है, ना किसी गेम में डालना है, ना कोई गेम खेलना है। पैसे का सही इस्तेमाल करो। अभी CSF में बहुत बढ़िया पेमेंट हुआ है। पहले हमारे समय में कुछ भी नहीं था। हम 1025 रुपये में CSF में आए थे 1988 में। अभी तकरीबन 1 लाख के ऊपर हमारी तनख्वाह हो चुकी। तो अभी सभी फोर्स से मेरे ख्याल से CAPF से CSF बहुत अच्छा है। और इसी का हम लोग अच्छा से नौकरी करके जाए। और हमारी तरह आप लोगों ने देखा, सभी आदमी जो जा रहे हैं, कोई पनिशमेंट नहीं है। और 38 साल, किसी का 40 साल 42 साल नौकरी करके जा रहे हैं। इसी तरह शरीर को फिट रखना है और अपना स्वास्थ्य ठीक रखना है। ठीक, इसके बाद मैं बाकी जो अरेंजमेंट किया है CHM सर, बाकी इंस्पेक्टर साहब, इन्होंने जो अरेंजमेंट किया है, इनके लिए सभी के लिए धन्यवाद देना चाहता हूँ। और इतना समय सभी लोगों ने आपने हमारे साथ बिताया, धन्यवाद। जय हिंद, जय भारत। एक कर दिया मैंने वेलफेयर। अजय छोटू वेलकम। थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू। नमस्ते, नमस्ते, धन्यवाद, धन्यवाद जय साहब, धन्यवाद। जय हिंद, जय हिंद सर, जय हिंद। धन्यवाद मुळे साहेब, धन्यवाद। तर चला, आता सगळा कार्यक्रम झाला आहे आणि आता जेवायला चाललो आहे आपण. तर तिथे गेल्यावर कॅन्टीन दाखवतो. इतकं सुपर कॅन्टीन असतं आणि तर गेल्यानंतर दाखवतोच. आणि किंमतही खूपच कमी आहे गव्हर्नमेंटचं आहे म्हणल्यानंतर. तर त्या फॅसिलिटी तर आहेतच. कार्यक्रम खूप मस्त ऑर्गनाईज केला होता NTPCच्या लोकांनी आणि CISFच्या लोकांनी. तर भारी वाटलं. आता चाललो आहे जेवणासाठी आणि नंतर मग पुढचा प्रोग्राम काय आहे तो बघूयात. गव्हर्नमेंटमध्ये पण एवढ्या भारी फॅसिलिटीत असं कधी वाटलं नव्हतं. एकदम क्लीन अँड नीट एरिया आहे आणि सगळ्या गोष्टी एकदम स्वच्छ ठेवलेल्या आहेत. आपण इंडस्ट्रियल एरिया भरपूर बघतो, बऱ्याच ठिकाणी घाणही असते, स्वच्छता नसते. तर तशा गोष्टी नाही इथं बघायला भेटल्या NTPCमध्ये आल्यानंतर. खूप भारी वाटलं. आणि इथला जो मामांचा प्रवास होता तर तो खूपच अविस्मरणीय होता त्यांच्यासाठी पण आणि त्यांच्या मुलांसाठी पण, म्हणजे दाजींसाठी पण आणि प्रियंका वहिनींसाठी पण. तर थोडेसे भावूक झाले होते, पण तिथले काही मुमेंट्स होत्या तर त्या रेकॉर्ड करायला मिस झालो मी. हे आहे NTPCचं भोजन कक्ष. चाललो आहे आतमध्ये. चला, आता आपल्या व्हेज नूडल्स आल्यात, बघूयात कशा आहेत. एक थोडं थोडं घ्या. मलाही नको आहे, थोडंच द्या मला फक्त. एकेकाळी ताईला खूप नूडल्स आवडायचे, आता घाससुद्धा घेऊ वाटत नाही नूडल्सचा. माझंही तसंच झालं आहे. एग मसाला पण आला. नंतर इकडं व्हेज मंचुरियन, चपातीच.
मस्त एकदम मस्त आहे अंडा मसाला पण म्हणजे असं जास्त हे नाही तेल वगैरे नाही का असं नॉर्मल एकदम. हे आहे NTPC सोलापूर होडगीमधलं. तर इथंच मामांची सर्व्हिस होती. तर खूप असा भव्य दिव्य असा मोठा प्लांट आहे आणि लाईटची काय आता लाईट इथंच तयार होती म्हणल्यानंतर लाईटची काही कमीच नाही आहे इथं. एकदम मोठा प्लांट आहे आणि आता झोपायची वेळ झालेली आहे. तर जेवण करून आलो नंतर वरती आलो आणि आता हे सगळे मस्त अशी हवा सुटलेली आहे. एकदम असं सायलेंट एरिया आहे. फक्त तिकडे जे टर्बाईन फिरताना वाफेवरती तर त्याचा आवाज येतोय बस.